नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यशोदीप घटकनिहाय प्रश्नसंच प्रश्नपत्रिका क्रमांक 4 इयत्ता 5वी विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता. त्यातील भाग 1 जो इंग्रजी आहे यातील 25 प्रश्न जे आज झालेले आहेत त्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भाग 1 प्रश्न पहिला. Read the following sentence and find the correct alternative marking the capitalization. Capitalization it was. आता हे वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किती शब्दांना कॅपिटल करता येईल असा प्रश्न विचारला गेलेला आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य खालील वाक्य वाचा अँड फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह मार्किंग द कॅपिटलायझेशन. किती शब्दांना कॅपिटलायझेशन करता येईल त्याला मार्किंग करा असं म्हटलेलं आहे. तर बघा, इट या शब्दाला करता येईल तर इथे इट आलेलं आहे, इट आलेलं आहे, इट आलेलं आहे, 3 गेला. सप्टेंबर येईल, सप्टेंबर ओके, सप्टेंबर ओके हा गेला. टीचर्स, टीचर्स डे आहे तर टीचर्स आणि डे, तर ऑप्शन नंबर 2 येणार आहे. ऑप्शन नंबर 2 येणं अपेक्षित आहे आणि हेच योग्य उत्तर आहे. काउंट म्हटलेले, काउंट म्हणजे मोजणे. द कॅपिटल लेटर्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. तर कॅपिटल लेटर तुम्हाला मोजायला सांगितलेली तर नाऊ, फॉक्सी आणि लॉक्सी. तर नाऊ मधलं एन कॅपिटल आहे, फॉक्सी मधलं एफ कॅपिटल आहे आणि लॉक्सी ऑज कनिंग फेलो म्हटलेलं आहे. कनिंग फेलो म्हणजे कनिंग फेलो म्हणजे सहकारी आणि कनिंग म्हणजे दुष्ट, दुष्ट सहकारी. पण आपल्याला त्याच्याशी वाक्याशी अर्थाशी घेणं देणं नाही. आपल्याला कॅपिटल लेटर फक्त मोजायची 1 2 3 3 मोजलेले. तर ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, तेच उत्तर आहे. चूज निवडा, पंक्च्युएशन मार्क विरामचिन्ह निवडा, विच इज नॉट सीन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये नसलेलं पंक्च्युएशन मिळवायचं. हे क्वेश्चन मार्क आहे तर हे क्वेश्चन मार्क आहे. हे त्याच्यानंतर हा फुल स्टॉप आहे तर हा फुल स्टॉप आहे आणि ह्याला ॲपॉस्ट्रॉफी म्हटलं जातं. वरचं हे ॲपॉस्ट्रॉफी आहे आणि हे वाक्य काय आहे तर अपसरण चिन्ह आहे हे, आणि ह्याला एक्सक्लेमेशन नाही आहे. तर तुमचं हे उत्तर असणार आहे, कारण एक्सक्लेमेटरी मार्क जे आहे ते असं असतं. एक्सप्लेनेशन चिन्ह कसं असतं, एक्सप्लेनेशन मार्क्स कसं असतं या पद्धतीचं असतं आणि हेच नाही आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन 3 त्याचं तुमचं फर्स्ट ऑप्शन, ऑप्शन 1 हे उत्तर येईल. वाव, ऊ असा उच्चार आहे आणि सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. या ऊ वाव असं यासाठी जो उच्चार कुठला येत असतो त्याला एक्सप्लेनेशन मार्क हा उच्चार येतो. त्याच्यामुळे ऑप्शन 1 हे उत्तर येणार आहे. रीड द कन्व्हर्सेशन अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन इट. तर कन्व्हर्सेशन आपल्याला वाचायचं आहे. आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन इज त्याच्यावर असलेले प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं आपल्याला बेस्ड ऑन इट म्हणजे या कन्व्हर्सेशनवर असलेली प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. व्हाय आर यू रनिंग चिकन लिकन. व्हाय आर यू रनिंग चिकन लिकन असं विचारतंय. तर द स्काय इज फॉलिंग, स्काय इज फॉलिंग अँड अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन माय हेड. की आभाळ पडतंय आणि त्यातला एक पीस माझ्या डोक्यावर पडला आहे असं ते चिकन लिकन म्हणतंय. तर बघा, हाऊ मेनी इन्व्हर्टेड कॉमाच, यात इन्व्हर्टेड कॉमा किती आहेत. इन्व्हर्टेड कॉमा हाऊ मेनी म्हटलेले आर देअर इन द कन्व्हर्शन. तर याला इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात आणि हा इन्व्हर्टेड कॉमा इथं कंप्लीट झाला म्हणजे 1, दुसरा 2 आहेत. तर तो ऑप्शन 3 मध्ये 2 लिहिलेला आहे.
हाऊ मेनी टाइप्स म्हटले, किती प्रकारचे ऑफ पंक्च्युएशन मार्क आर देर इन द कन्व्हर्शन. तर इन्व्हर्टेड कॉमा एक झाला तुमचा, हे एक प्रकारचं. कॉमा हा दुसऱ्या प्रकारचं पंक्च्युएशन मार्क आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे तिसऱ्या प्रकारचं, आणि इथं चौथ्या प्रकारचं एक्सक्लेमेटरी मार्क. हे चार प्रकारचे पंक्च्युएशन मार्क प्रकार म्हटलेले, हाऊ मेनी टाइप्स म्हटलेले. तर किती प्रकार आहेत? चार प्रकारचे पंक्च्युएशन मार्क्स इथे यूज केलेले आहेत. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर धिस सेंटेन्स. हॉट सरप्राईज. हॉट सरप्राईजसाठी हे चिन्ह येत नाही, तर कुठलं चिन्ह येतं? एक्सक्लेमेटरी मार्क येतं. कुठलं येतं? एक्सक्लेमेटरी मार्क. एक्सक्लेमेशन येतं, हे चिन्ह येतं, द्यायला अपेक्षित होतं, हे लिहिणं गरजेचं आहे. आता ह्या वर्डमध्ये तुम्हाला ऑल द वर्ड इन द पिक्चर आर रिलेटेड टू विच पंक्च्युएशन मार्क. हे कोणते वर्ड जे आहे त्याच्यामध्ये पहा, ऑल द वर्ड्स इन द पिक्चर. तर पिक्चरमध्ये दोनच वर्ड आहेत आणि ते कोणत्या पंक्च्युएशन मार्क्सशी रिलेटेड आहेत. तर ते कोणत्या पंक्च्युएशन मार्क्सशी रिलेटेड आहेत? तर क्वेश्चन या पंक्च्युएशन मार्क्सशी रिलेटेड आहेत. चूज द करेक्ट यूज ऑफ एपोस्ट्रॉफी. एपोस्ट्रॉफीचा यूज नेमका योग्य ठिकाणी कोठे केलेला आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा, तुम्हाला हे फॉर्म, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्हाला पाठ करायचे आहेत. तर हे ओंट, विल नॉटला ओंट म्हटलं जातं, विल नॉटला ओंट म्हटलं जातं. हा योग्य आहे. वी वॉन्ट वर्क फॉर यू, हा योग्य ॲपोस्ट्रॉफीचा यूज या ओंटमध्ये केलेला आहे. 9चं ऑप्शन 1 हे उत्तर येणार आहे. विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स. व्हॉट अ ग्रेट व्हरायटी. तर व्हॉट अ ग्रेट व्हरायटीमध्ये पंक्च्युएशन मार्क येणार आहे. व्हॉट अ ग्रेट व्हरायटी हे एक्सक्लेमेटरी वाक्याचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क यूज करावं लागेल. रीड द फॉलोइंग सेंटेन्स, चूज द करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. तर योग्य ठिकाणी कॉमाची पोझिशन कुठे आहे? कॉमाची प्रॉपर पोझिशन तुम्हाला विचारली, विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. तर प्रॉपर पोझिशन हॉट इट इज नाव, हॉट इट इज नाव. तर बघा, मला वाटतं ऑप्शन 2 जे आहे ते बरोबर आहे. हॉट इट इज नाव हे बरोबर आहे. हाऊ मेनी म्हणजे किती? पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर पण आणि पंक्च्युएशन मार्क्स पण दोन्ही मिळून टुगेदर म्हटलेले आर यूज इन द गिवन सेंटेन्स. तर दोघे मिळून किती आहेत असं विचारले. तर कॅपिटल लेटर पहिल्यांदा बघू, 1 आणि 2. 2 कॅपिटल लेटर आहेत. पंक्च्युएशन मार्क 3, 4, 5 आणि 6. टोटल 6 झाली. 2 + 4 टोटल 6ची यूज झालेला आहे. 4 काय आहेत? पंक्च्युएशन मार्क, आणि 2 काय आहेत? कॅपिटल लेटर्स. पुढे पहा 13 नंबरचा क्वेश्चन. विच पंक्च्युएशन मार्क आर यूज इन द सेंटेन्स. तर विच पंक्च्युएशन मार्क आर यूज इन द सेंटेन्स. इथे बघा, हा दिलेला आहे आणि फुल स्टॉप दिलेला आहे. याला काय म्हटलं जातं? इन्व्हर्टेड कॉमा अँड फुल स्टॉप. तर हे दोन यूज केलेले आहेत. कॉमा आणि फुल स्टॉप आहे का? नाही. हा इन्व्हर्टेड कॉमा आहे. एक्सक्लेमेटरी मार्क नाही आहे. कॉमा आणि फुल स्टॉप आहे का? नाही आहे. फुल स्टॉप आहे पण असे इथं आय येणार पाहिजे, असं लिहू येईन. गुरुवार जी यायला पाहिजे. पेटचं पी कॅपिटल यायला पाहिजे. आय लिव्ह इन गुरुवार पेठ. तर याच्यामध्ये हाऊ मेनी इन द सेंटेन्स, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स. तर 3 यायला पाहिजेत. तर 4 नंबरचा ऑप्शन येणार आहे. 14चं 4. 15 अँड व्हॉट्स तर इथं यायला पाहिजे दिस, व्हॉट्स दिस असं प्रश्नचिन्ह यायला पाहिजे. तर पहिलंच येणार आहे ॲपोस्ट्रॉफी आणि क्वेश्चन मार्क. व्हॉट्स दिस अँड व्हॉट्स दिस असं उत्तर यायला पाहिजे होतं. 16 वाचूया. सी विल से, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, ओ कॉमा, हॉट लवली रिंग्स, एक्सक्लेमेटरी मार्क,
वेट कॉमा माया कॉमा वेट एक्सक्लेमेटरी मार्क, आय वॉन्ट टू सी युअर रिंग्स एक्सक्लेमेटरी मार्क्स, आणि हा जो आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा इथं कंप्लीट झालेला आहे. तर हाऊ मेनी फुल स्टॉप आर देअर इन द कन्व्हर्सेशन, आपल्याला फुल स्टॉप किती आहेत ते बघायचे. तर इथे फुल स्टॉप नाही, इथे फुल स्टॉप नाही, इथे फुल स्टॉप नाही, म्हणजे 0 फुल स्टॉप तिथे दिलेले आहेत. हाऊ मेनी कॉमाज कॉमा सायन्स आर यूज इन द कन्व्हर्सेशन, किती कॉमा आपल्या या कन्व्हर्सेशनमध्ये यूज केलेले ते बघायचे. तर इथे एक दिलेला आहे बघा कॉमा, इथे पण कॉमा दिलेला आहे 2, इथे 1,3 आणि 4, कुठेही दुसरीकडे दिलेलं नाही. तर 4 कॉमांचा यूज केलेला आहे. पुढे बघा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ पंक्च्युएशन मार्क आर देअर इन कन्व्हर्सेशन, तर किती प्रकारचे कन्व्हर्सेशनमध्ये कॉमा यूज केलेला आहे. मग डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठं लास्टला कंप्लीट झालेला आहे कॉमाचं आहे, हे एक्सक्लेमेटरी मार्क आहे, कॉमा 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 एक्सक्लेमेटरी मार्क. 3 प्रकारचे यूज झालेले आहेत. किती प्रकारचे? 3. का आहे अजून कोणतं एपोस्ट्रॉफी वगैरे आहे का? नाही, 3च प्रकारचे आहेत. तर 17चं उत्तर तुमचं का 4 आहेत. कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा, एक्सक्लेमेटरी मार्क, हाऊ मेनी कॉमा, विच टाईप. तर 18चं किती येणार आहे तुमचं? 3च यायला पाहिजे. 18चं 3च यायला पाहिजे. 3च प्रकारचे मार्क्स यूज झालेले आहेत. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स आर यूज इन द कन्व्हर्सेशन, या कन्व्हर्सेशनमध्ये किती कॅपिटल लेटर यूज झालेले आहेत? 1, सीचा, ओ 2, हॉटचा 3, वेटचा 4, मायाचा 5, आयचा 6, 6 झालेले आहेत. तर 6 म्हटल्यानंतर ऑप्शन 2 येईल. 19चं ऑप्शन 2 येणार आहे. हे कसले शब्द आहेत बघा? क्वेश्चन मार्कवाले शब्द आहेत. हॉट, फेन, फेअर, हुज, हुम, हाऊ. तो क्वेश्चन मार्क कुठं आहे? 2 नंबरला आहे. वाव, ओ, हे कसले शब्द आहेत? हे एक्सक्लेमेटरी मार्कचे शब्द आहेत. सुपर, हॉट, हे कसले शब्द आहेत? एक्सक्लेमेटरी मार्कवाले शब्द आहेत. त्याला उद्गारवाचक चिन्ह असं म्हटलं जातं, ज्याने आपोआप उद्गार निघतात. आयडेंटिफाय द ऑड सेंटेन्स तुम्हाला निवडायला सांगितलेले आहे. तर बघा, हॉट लवली रेड कॅरॉट्स, हे तर बरोबर सेंटेन्स आहे. व्हॉट डू यू डू, हा प्रश्नचिन्ह पाहिजे होता इथं. व्हॉट ब्युटिफुल कॉस्टेल, हे बरोबर आहे. व्हॉट लेजी, हे सगळे तिन्ही एक्सक्लेमेटरी आहेत आणि हा मात्र कसला आहे? WH क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हाच वेगळा आहे गटात न बसणारा, म्हणून हे उत्तर आहे. विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. डू यू वॉन्ट वॉटर, तर डू यू वॉन्ट, तर क्वेश्चन मार्क येणार आहे. डू यू वॉन्ट वॉटर, तुम्हाला पाणी पाहिजे का? ओके. 24 बघा, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क. हे पंक्च्युएशन मार्कला काय म्हणतात? तर डबल आहे तिथं, डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं त्याला? डबल इन्व्हर्टेड कॉमा. 3 नंबरचं ऑप्शन तुमचं उत्तर येईल. टू आस्क क्वेश्चन विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज, प्रश्न विचारण्यासाठी कोणता पंक्च्युएशन मार्कचा यूज केला जातो? तर कुठल्या पंक्च्युएशन मार्कचा यूज केला जातो? 2 नंबरच्या क्वेश्चन मार्कचा आपण त्याला यूज केला जातो. चला ठीक आहे. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका इथं संपलेली आहे.